किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे। सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकार कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल। अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये आहात आणि ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। टुरिस्टनी यायचं, बघायचं, निघून जातं। टुरिस्ट म्हणजे काय, बघण्यासाठी येतात, आंबे खालचे उठवण्यासाठी, काढण्यासाठी येत नाहीत। गुहागरच्या अंजनवेल तालुक्यातील ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला गोपाळगड किल्ला सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। हा किल्ला 1960 मधील तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांनी मणियार कुटुंबियांना लिलावात विकल्याचा दावा अय्याज मणियार यांनी केलेला आहे। सदर प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही गोष्ट उघडकीस आली। किल्ल्याला चोरी का म्हणले याचं उत्तर देतो। सदर प्रॉपर्टी जी आहे ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे, त्याच्यामुळे या प्रॉपर्टीला गेट लावण्यासाठी किल्ला प्रायव्हेट आहे। येस, काही दुर्गप्रेमी आणि पुरातत्व विभागाने केलेल्या कायदेशीर लढ्यानंतर हा किल्ला यापूर्वी सरकारच्या ताब्यात आला होता। मग अय्याज मणियार ही व्यक्ती हा दावा कशी काय करते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा साक्षात सावंत। व्हायरल व्हिडिओमध्ये सागर पवार नावाच्या एका पर्यटकाने गोपाळगड किल्ल्याची झालेली दुरावस्था आणि त्यावर झालेला कथित कब्जा उघडकीस आणला। यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार अय्याज मणियार यांनी या किल्ल्यावर आपला हक्क सांगितल्याचं दिसलं। मणियार यांच्या मते 1960 मध्ये सरकारमधील तलाठी अधिकाऱ्यांनी एका जाहीर लिलावाद्वारे या किल्ल्याची जागा आपल्या पूर्वजांना विकली होती। सातबाऱ्यानुसार अंजनवेल येथील गट क्रमांक 82 आणि 83 ही त्यांची खाजगी मालमत्ता असून तत्कालीन महाराष्ट्र सरकारनेच हा किल्ला विकल्याचा दावा त्यांनी केलाय। अय्याज मणियार यांच्या म्हणण्यानुसार खाजगी मालकीबाबतची पाटी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर लावली होती, जी काही माथेफिरू पर्यटकांनी तोडली। मी नावाची बोर्ड पाटी लावलेली होती। कुठे मग लावलेली होती, पूर्ण ऐका, तुम्ही आधी विचारू नका। तर असेच काय ते डोके फिरू पर्यटक येतात ना, त्यांनी ती मुद्दामून तोडली। अशी माहिती आहे की या जागेवर आंब्याचा व्यवसाय केला जात असून किल्ल्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू व चौथरे पाडून तिथं आंब्याची झाडं लावल्याचा गंभीर आरोपही अय्याज मणियार यांच्या विरोधात करण्यात आलाय। गोपाळगड रक्षक दुर्गप्रेमी अक्षय पवार आणि दीपक वैद्य यांच्याशी जेव्हा दैनिक मुंबई तरुण भारतने संवाद साधला तेव्हा त्यातून असं लक्षात आलं की भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानात विस्थापित झालेल्या नागरिकांच्या मालमत्ता निर्वासित मालमत्ता कायद्यानुसार म्हणजेच इव्हॅक्यू प्रॉपर्टी ऍक्ट नुसार भारत सरकारच्या ताब्यात आल्या। या कायद्यानुसार अशा मालमत्ता विकण्यास बंदी असताना आणि सरकारकडे केवळ कस्टडियन म्हणजेच रक्षक म्हणून अधिकार असतानाही त्या काळात ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यातील जागेचा लिलाव सरकारच्या तलाठी अधिकाऱ्यांकडून करण्यात आला। 1960 मध्ये अवघ्या 220 रुपयांना हुसेन सदरुद्दीन मणियार यांनी जागा विकत घेतली। पुढे महसूल विभागाच्या गाफीलपणाचा फायदा घेत त्यांनी तत्कालीन तलाठ्याला हाताशी धरून ऐतिहासिक जागेचा सातबाऱ्यावर स्वतःचं नाव लिहून घेतलं। सातबाऱ्यावर नाव लागताच काही वर्षांनी त्यांनी किल्ल्यातील परिसर साफ करून तिथं आंब्याची कलमं लावायला सुरुवात केली। एवढंच नव्हे तर किल्ल्यातील ऐतिहासिक वारसा नष्ट करत आतील भागात पायऱ्या असलेल्या 3 ते 4 जुन्या विहिरी सुद्धा बुजवून टाकल्याची माहिती आहे। किल्ल्याच्या तटबंदी बाहेर असलेल्या ऐतिहासिक खंदकांमध्ये चक्क जेसीबी लावून रस्ता तयार केला आणि तिथं लोखंडी गेट बसवून गड बळकावल्याचंही दिसते। यापूर्वी प्रशासनाने प्रतापगडाच्या धर्तीवर कारवाई करत मणियार यांनी उभारलेले सिमरन मँगो फार्म आणि बेकायदेशीर हॉटेलचं बांधकाम जमीनदोस्त केलं होतं। परंतु जोपर्यंत शासन स्तरावर ठोस धोरणात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत हा गड पूर्णपणे सरकारी ताब्यात येणार नाही असं चित्र उभं ठाकलंय। या प्रकरणावर महाराष्ट्र शासन पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी या प्रकरणात अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणाले की सदर किल्ल्याची मालकी ही सन 1960 पासून मणियार कुटुंब यांच्या नावावर सातबारा उतार्यावर नोंद असून सन 1960 मध्ये गट क्रमांक 82 ची जमीन शासनाकडून लिलावाद्वारे मणियार कुटुंबियांना देण्यात आली। त्या अनुषंगाने सदर किल्ल्याच्या परिसरातील काही जमीनही त्यांना प्रदान करण्यात आली होती। मणियार कुटुंबियांकडून अनेक वर्षांपासून सुमारे 150 ते 160 आंब्यांची कलमं लावून त्यापासून उत्पन्न घेतले जात आहे। शिवप्रेमी संघटना आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार सदर किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठी
सन 2009 मध्ये प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर मणियार कुटुंबियांकडून हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. नंतर सन 2016 मध्ये सदर किल्ला हा महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम 1960 अंतर्गत अंतिमतः राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला. दरम्यान मणियार कुटुंबियाने उच्च न्यायालयात 2016च्या अधिसूचनेसंदर्भात याचिका दाखल करून अधिसूचनेला आव्हान दिलं होतं. 2024 मध्ये न्यायालयाने आदेश पारित करून सुनावणी व आदेश जारी करण्याचे निर्देश दिले. सदर सुनावणी घेऊन आदेश जारी केले आहेत. 2025 मध्ये सदर किल्ल्यातील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा कोल्हापूर खंडपीठाने याचिका दाखल केली आहे. सदर किल्ल्याबाबत शासन स्तरावर संपूर्ण भूसंपादन करून किल्ला विभागाच्या प्रत्यक्ष ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भात मणियार कुटुंबियांशी चर्चा झाली असून त्यांनी वाटाघाटीने भूसंपादनास तत्वतः तयारी दर्शवली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयास पारितोषिक, निवाडा व आवश्यक रकमेबाबत कळविण्याचे पत्र या कार्यालयाकडून पाठवण्यात आलेले आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित मालमत्तेवरील कोणतीही खाजगी मालकी शिल्लक राहणार नाही. तथापि सध्या मणियार कुटुंबियांकडून पर्यटकांना किल्ला पाहण्यास कोणतीही अडवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. खाली पडलेले 4 आंबे उचलले म्हणून झालेला हा वाद आणि त्यामुळे समोर आलेलं हे प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले. गोपाळगड किल्ला या वादातून मुक्त होतो का याकडे आता सर्वांचं लक्ष लागले. व्हिडिओ कसा वाटला आणि यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.